केंद्र व राज्य सरकारकडून नेहमीच प्रयत्न चालू आहेत की महिलांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी, स्वतंत्र बनवण्यासाठी नेहमीच सरकार वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे। विधवा महिलांना ही योजना नक्कीच उपयोगी पडणार आहे। विधवा महिलांना आधार नसतो, त्यांना आधार मिळण्यासाठी नक्कीच इथे ही योजना आखली आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे। तर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेमार्फत मिळतात। तर ही योजना कोणती आहे, त्यानंतर पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, त्याच्यानंतर इथे आर्थिक किंवा जे कुटुंबाचं उत्पन्न आहे ते काय असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका नागने। आपण योजना यात्रा या चॅनलमधून सर्व योजनांची माहिती, अर्ज कसे करायचे, नोकरीबद्दल माहिती, सविस्तर माहिती असतात, त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। संजय गांधी निराधार योजना आहे, त्यानंतर श्रावण बाळ योजना आहे, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे। या योजनेमार्फत विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मदत दिली जाते व प्रत्येक ज्या काही लाभार्थी आहेत ते हे लाभ घेऊ शकतात। याचा फॉर्म आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने भरू शकणार आहात। तर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सर्व माहिती असतात की वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना असो, दिव्यांग बांधवांसाठी आहे, त्यानंतर जे निराधार आहे त्यांच्यासाठी आहे, तसेच आता विधवा बहिणींसाठी सुद्धा ही योजना असणार आहे। तरी ते अटी व शर्ती काय आहे, त्याच्यानंतर पूर्ण सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर विधवा महिलांसाठी ही योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। तुम्ही पाहू शकता इथे वय 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिला इथे या योजनेचा लाभ मिळवू शकता। कुटुंबाचे उत्पन्न, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे। त्यानंतर आर्थिक सहाय्य, निवृत्ती वेतन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेमधून दरमहा रुपये 300, बघा इथे केंद्र शासनाकडून 300 रुपये व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अंध योजनेतून दरमहा 1200 असे एकूण दरमहा 1500 रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळतो। तर इथे वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता, तुमचं वय 40 ते 79 आहे, कुटुंबाचे उत्पन्न तुम्ही दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट पाहिजे आहे। त्यानंतर पात्रतेची अर्हता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे। पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेचे मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहणार आहे। त्यानंतर तुमचा वयाचा दाखला लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला। तर वयाचा दाखला काय, ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उतारीची साक्षी प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इत्यादी यापैकी एक पुरावा ग्रह धरण्यात यावा। सदर पुरावे उपलब्ध नसल्यास ग्रामीण नगरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाची शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वयाचा दाखला गृह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल त्याची दक्षता घ्यावी। त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आणि त्याची नोंदणी क्रमांक व या दाखल्याचं कोणत्याही वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल नोंद वैद्यकीय प्रमाणपत्र नमूद करणे आवश्यक आहे। हे सर्व रूल्स असणार आहे वयाच्या दाखल्यासाठी। उत्पन्नाचा दाखला म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षीकृत उतारा। रहिवासी दाखला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेली रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेले रहिवासी दाखला ही गृह्य धरण्यात येईल। शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही। हे पाहू शकता, रहिवासी दाखला पाहिजे आहे। त्यानंतर शासनाच्या अन्य कोणतेही म्हणजे दुसरे कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। एखाद्या विशिष्ट प्रकारे शासनाकडे प्राप्त झालेली विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात अधिकार शासनाला सुद्धा राहतील। तर तुम्हाला इथे अर्ज करायचा असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा तुम्ही आपले सरकार म्हणजेच सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना विधवा बहिणींसाठी आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। याबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।